आज आपण केक बनवणार आहोत आणि तेही साखर आणि गूळ न घालता. अतिशय सॉफ्ट आणि स्पॉन्जी हा केक बनतो. घरच्या घरी एवढा जर सुपर स्पॉन्जी सॉफ्ट असा केक आपल्याला जर मिळणार असेल तर मार्केटचा केक कशाला, नाही का. तर आज आपण खजूर वापरणार आहोत या केकसाठी. खजूर घेतलेले आहेत 12 पीस मी इथे. त्याच्या आतल्या बिया काढून घेतलेल्या आहेत. वजनाने 150 ग्राम हे खजूर आपण इथे घेतलेले आहेत. गरम दूध केलं आणि ते 1 कप गरम दुधामध्ये हे खजूर भिजत घालायचे. त्यानंतर आता आपल्याला गॅसवरती कढई ठेवायची आहे आणि कढईमध्ये आपल्याला हे मीठ घालायचं आहे. हे बारीक मीठ आहे आणि हे मीठ मी तळाशी घातलेलं आहे. पसरवून घ्यायचं, त्यावरती स्टँड ठेवायचं छोटंसं आणि झाकण ठेवून ही कढई आपल्याला प्रीहीट करून घ्यायची. 10 मिनटासाठी ती कढई आपल्याला ठेवायची आहे. जोवर कढई गरम होती आहे तोपर्यंत आपल्याला आता हे केकचं भांडं तयार करून घ्यायचं आहे. तर मी इथे बटर पेपर घेतला. त्या केकच्या भांड्याला खालून तेल लावलं, बटर पेपरलाही थोडंसं तेल लावलं आणि ते तयार करून बाजूला ठेवले. त्यानंतर जे खजूर आहे ते मिक्सरच्या भांड्यात घालून वाटून घ्यायचं आहे आपल्याला बारीक. आणि त्यानंतर आता इथे एका भांड्यामध्ये 1 कप मी गव्हाचं पीठ घेतलं आहे. त्यानंतर बेकिंग सोडा घेतला, बेकिंग पावडर घेतली आणि कोको पावडर घेतली. हे सर्व चाळून घ्यायचं आहे आपल्याला. किती साहित्य घेतलं आहे मी स्क्रीनवर तुम्हाला दाखवलेलं आहे. कॉफी आपल्याला या पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. मी इथे पाव कप पाणी घेतलं होतं आणि त्यामध्ये कॉफी घातली आणि इथे व्हॅनिला इसेन्स घातले आणि ते सुद्धा या केकच्या बॅटरमध्ये घातलेलं आहे. तेल घातलं इथे पाव कप मी आणि त्यानंतर आपण जे वाटलेलं आहे ना खजुराचं मिक्सचर ते आपल्याला यामध्ये घालायचं आहे. आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे जे मिक्सचर आहे त्यामध्ये आपल्याला आणखी थोडंसं दूध घालायचं आहे, कारण मला थोडंसं ड्राय वाटतं आहे. 2 टेबलस्पून मी इथे दूध घातलेलं आहे. स्टार्टिंगला आपण खजूर भिजत घालताना 1 कप दुधामध्ये भिजत घातले होते, तेवढं दूध 1 कप आणि हे 2 टेबलस्पून आत्ता दूध आपण इथे घातलेलं आहे. आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर यामध्ये मी विनेगर घातलेला आहे पाव चमचा आणि इथे मीठ घातलेलं आहे थोडंसं चिमूटभर आणि त्यानंतर ड्रायफ्रूट्स थोडेसे घालायचे आहेत. त्यानंतर हे मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे बॅटर आपल्याला केकचं जे भांडं आपण तयार केलेलं आहे त्यामध्ये घालायचं आहे. आता मी जे भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये हे मिक्सचर मी अर्ध्याला वरती थोडंसं इतकं त्यामध्ये घालणार आहे. थोडंसं मिक्सचर माझं इथं केकचं शिल्लक राहिलेलं आहे. तर टॅप करून घेऊयात व्यवस्थित आणि वरून आपल्याला आता उरलेले जे ड्रायफ्रूट्स होते कट केलेले ते यामध्ये वरून घालायचे आहेत. आता कढई आपली इथे साईडला गरम झालेली आहे. आता झाकण काढायचं आहे आणि त्यामध्ये हे भांडं जे आपलं केकचं आहे ते ठेवून द्यायचं आहे. सुरुवातीला कढई आपल्याला फुल गॅसवरतीच व्यवस्थित गरम करून घ्यायची आहे. 10 मिनटासाठी झाकण ठेवल्यानंतर आपल्याला फुल गॅस करायचा आहे आणि 10 मिनटानंतर मंद गॅस करायचा आहे आणि टोटल आपल्याला 10 मिनटं फुल गॅस आणि 20 मिनटं मंद गॅसवर म्हणजे 30 मिनटं आपल्याला हा केक व्यवस्थित बेक करून घ्यायचा आहे. तर उरलेलं जे साईडला बॅटर होतं ते मी 2 वाट्यांमध्ये घातलं आणि मायक्रोवेव्हला 1.5 मिनटासाठी तो केक जो आपला आहे तो तयार करून घेतला. तर खूप छान स्पॉन्जी आणि खूप सॉफ्ट असा हा केक आपला इथे तयार झाला होता. हे साईडला जे बॅटर राहिलं होतं ना त्याचं देखील. त्यानंतर 30 मिनटं झाली होती आपल्या केकला. 30 मिनटानंतर मी झाकण काढलं तर माझ्या झाकणाला केक चिटकला होता, वरती जास्त फुगून आला होता. त्यानंतर मी यामध्ये एक स्टिक घातली तर केकला बॅटर लागत होतं. तर 30 मिनटामध्ये माझा केक काय बेक झालेला नव्हता. त्यामुळं हे बघा बॅटर थोडंसं लागतं आहे. मग मी नंतर तवा होता माझ्याकडे तर तो तवा मी यावरती झाकण ठेवलं आणि त्यानंतर आणखी 10 मिनटं मंद गॅसवर हे शिजवून घेतलं. त्यानंतर बघा मी चेक केलं तर हा केक पूर्णपणे छान बेक झाला होता. तर असा हा आपला केक इथे तयार झालेला आहे. आता हे बॅटर नाही आपला केक मी थंड होऊ दिला पूर्ण आणि त्यानंतर आता ह्याचे जे कागद आहे तो काढून घेऊयात. कागद लावल्यामुळे हा जो बटर पेपर आहे तो लावल्यामुळे हा केक काढायला अगदी सोपा जातो आपल्याला, त्यामुळे हा लावायचा. अतिशय सॉफ्ट स्पॉन्जी आपला हा केक आणि गोडीला अतिशय परफेक्ट प्रमाण आहे. हे 150 ग्राम खजूरला 1 वाटी तुम्ही गव्हाच्या पिठामध्ये हे प्रमाणामध्ये जर केलात तर खूप छान होते. आणखी थोडंसं तुम्हाला गोड हवं असेल तर तुम्ही खजुराचं प्रमाण वाढवू शकता. तर बघा किती छान हा केक तयार झालेला आहे. तुम्ही याच्यावरती वरून ना मी आता इथे मध घातलेला आहे. तुम्ही चॉकलेट सिरप घालू शकता किंवा चॉकलेट गनास घालू शकता, आणखी ड्रायफ्रूट्स घालू शकता. जे काही तुम्हाला आवडत आहे ते तुम्ही वरून घालू शकता. तर अशा प्रकारे हा केक इथे तयार झालेला आहे. नक्की ट्राय करून बघा. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा.